कुरुक्षेत्राच्या रणभूमीनंतर पाटणच्या स्टँडवरच आज युद्ध बघायला भेटलं. एवढं ट्रॅफिक करून सगळ्यांचं टाइम वेस्ट करण्याचं कारण म्हणजे ट्रक आधी जाणार का एसटी आधी जाणार. फायनली 15-20 मिनिटं बाचाबाची करून दोघांचा पण इगो शांत झाला आणि आपण बिना मार खाता आपल्या घरला रिटर्न आलो. त्यात सांजच्या टायमाला चंद्रमुखी पायात घुंगरू बांधती तेजावाने बुट्ट घालून आपण आलोय बिब्बीला, कारण दोस्तान आपल्याला आज जेवायला बोलिवलंय. जेवणाची देवाणघेवाण काही कधी भी होऊ शकती, पण दर्शन घेणं लयच गरजेचं. आपण आलो सगळ्यात पहिल्यांदा मंदिरात. एवढ्यात दोस्तांची बिगाट पडली. भावाला लाईक करा आणि तेजा आयडी कमेंट मध्ये मेन्शन करा. देवळातनं बाहेर पडल्याच्या नंतर ग्रामपंचायत बिब्बी आपले सहर्ष स्वागत आहे अशी कमानी म्हणून आपण पोचलो मित्राच्या घरी. आणि हे आहेत आपलं मोठं दादा सूरज भाऊ. कराल ना तर व्हाल बाद. राहुल म्हणजे आपल्या काळजाचा तुकडाच. भावानं जेवण तर एकदम दाबूनच वाढलंय, सुट्टीच देना झालाय. दाबून पनीरची भाजी खाल्ल्यानंतर दोस्ता संग नभवायचं आबाळ हेपलं आणि म्हटलं सांजच्या टायमाला घरला जाऊ. तेवढ्यात तुषार दादा म्हटलं तू दिसतोय आज एकदमच छान, चल तुला चारतो मसाल्याचं पान. काचच्या कपाटातला बॉक्स बघून दोस्ताला म्हटलं इकूया आपल्या डांबावरची वायर, तुला आवडेल तो घे फ्लेवर. अशा तऱ्हेनं गोट्यातल्या म्हशीच्या वाणी रवंत करत आम्ही घरला परत निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा.